विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 30 प्रश्न काढलेले एकदम हेवी लेवल आणि येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांना हे मागील प्रश्नपत्रिकेत हे 30 प्रश्न आहेत. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. प्रश्न क्रमांक 1 घेऊयात आपला. भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला म्हटले जाते? तर ते मित्रांनो, कलम 32 हे संविधानाची आत्मा म्हणून म्हटले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आपला. टॉपोस्फिअर थराचे मुख्य वैशिष्ट्ये कोणते आहेत? तर ते मित्रांनो, हवामानातील बदल घडतात. टॉपोस्फिअर थराचे मुख्य वैशिष्ट्ये हे. प्रश्न क्रमांक 3 आपला. निश्चयाचा महामेरू हा किताब कोणाला दिला जातो? तर तो मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू हा किताब कोणाला दिला जातो? तर तो. प्रश्न क्रमांक 4 आपला. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? तर तो मित्र हा नाही. मित्र हा शब्द नाही. प्रश्न क्रमांक 5. प्लाझ्मा रक्ताचा साधारण किती टक्के भाग असतो? प्लाझ्मा किती भाग असतो मित्रांनो? तर तो 55% असतो. 55%. प्रश्न क्रमांक 8 आपला. मधुमलाई अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मधुमलाई राज्यात हे कोणत्या राज्यात आहे अभयारण्य? तर तो तमिळनाडू राज्यात आहे मधुमलाई अभयारण्य. प्रश्न क्रमांक 7 आपला. तोंडाला पाणी पुसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर तो निराश होणे. तोंडाला पाणी पुसणे म्हणजे निराश होणे. प्रश्न क्रमांक 8 आपला. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे? सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. तर तो उष्णकटिबंधीय सदाहरित वन ह्याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आपला. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे? तर तो बाजार हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आपला. मानवी शरीरातील पीसमेकर कोणत्या अवयवात असतो? पीसमेकर कोणत्या अवयवात असतो? तर तो हृदय हा ह्याच्यात असतो, हृदयात. प्रश्न क्रमांक 11 आपला. फैजपूर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी ऐतिहासिक का मानले जाते मित्रांनो? ऐतिहासिक का मानले जाते? तर तो पहिले ग्रामीण अधिवेशन होते. पहिले ग्रामीण अधिवेशन. प्रश्न क्रमांक 12 आपला. खालीलपैकी कोणता समास द्वित्व समासाचे उदाहरण आहे? द्वित्व समासाचे उदाहरण आहे? तर तो त्रिलोकी. त्रिलोकी हा उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 13 आपला. डीएनएची द्वितीयस्तरीय रचना कोणी स्पष्ट केलेली आहे? डीएनएची द्वितीयस्तरीय. तर ते मित्रांनो, वॉटसन आणि क्रिक ह्याने केलेली आहे रचना. प्रश्न क्रमांक 14 आपला. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे? विशिष्ट प्रसिद्ध मित्रांनो, तर ते बारशिंगा कान्हा राष्ट्रीय उद्यान ह्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15 आपला. घराचा ना घाटचा ह्या म्हणीचा अर्थ काय? घरचा ना घाटचा मित्रांनो, तर ते दोन्हीकडेही नुकसान होणे, दोन्हीकडूनही नुकसान होणे, त्याला घरचा ना घाटका असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 आपला. पृथ्वीच्या फिरण्यामुळे कोणता परिणाम घडतो? तर तो मित्रांनो दिवस रात्र. प्रश्न क्रमांक 17 आपला. अभंगगाथा मुख्यतः कोणत्याशी संबंधित आहे? अभंगगाथा मुख्यतः कोणाशी संबंधित होती आणि आहे? तर ते मित्रांनो संत तुकाराम महाराजांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18 आपला. खालीलपैकी कोणते उभयनव्य अव्यय कोणते आहेत? आहे मित्रांनो, तर ते आणि हे शब्द आहे. आणि हे उभयनव्य अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 19. ऑक्सिजनचा शोध कोणी लावलेला आहे? ऑक्सिजनचा शोध मित्रांनो, तर तो प्रिस्टले यांनी लावलेला आहे. प्रिस्टेले. प्रश्न क्रमांक 20 आपला. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, तर ते अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 21. हाताचे राखून ठेवणे
या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? हाताचे रोखून ठेवणे, त्याला पूर्ण ताकद न वापरणे. हाताचे राखून ठेवणे म्हणजे पूर्ण ताकद न वापरणे. प्रश्न क्रमांक 22. माउंट एटना हा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? माउंट एटना, तर तो इटली या देशात आहे माउंट एटना. प्रश्न क्रमांक 23 आपला, शरीरातील इन्सुलिन हार्मोन कोणत्या ग्रंथीत तयार होते मित्रांनो? तर ते स्वादुपिंडू ह्याच्यात तयार होते, स्वादुपिंडू इन्सुलिन हार्मोन. प्रश्न क्रमांक 24. सभासद बकर चे लेखक कोण होते? सभासद बकरचे लेखक कोण होते? तर ते कृष्णाजी आनंद सभासद हे होते. प्रश्न क्रमांक 25. निष्काळजी या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? निष्काळजी, तर तो निश. प्रश्न क्रमांक 26. जोगो फ्लॉस धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर तो कर्नाटक या राज्यात आहे जोगो फॉल्स धबधबा. प्रश्न क्रमांक 27 आपला, रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य कोण करते? तर ते मित्रांनो हेमोग्लोबिन करते. हेमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 28 आपला, नाकावर टिचून बोलणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर तो स्पष्ट आणि ठाम बोलणे. प्रश्न क्रमांक 29 आपला, भीमाबेटक येथील गुहा कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? भीमाबेटक, तर तो शैलचित्रे ह्यासाठी प्रसिद्ध आहे. भीमाबेटका शैलचित्रे. प्रश्न क्रमांक 30 आपला, वायुमंडलातील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता आहे? तर तो मित्रांनो ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आपले 30 प्रश्न कंप्लीट झाले. 30 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की कळवा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.